नाशिकला दत्तक घेऊन बाप फिरकलाच नाही। राज ठाकरेंची फडणवीसांवर टीका। तर नाशकात अशी सत्ता आणा की दत्तक बाप यायलाही घाबरला पाहिजे, उद्धव ठाकरेंचाही निशाणा। 1952 मध्ये स्थापन झालेल्या पक्षाला 2026 ला भाड्यानं पोरं घ्यावी लागतात। राज ठाकरेंचा भाजपवर जोरदार हल्लाबोल। दुसऱ्यांच्या पक्षातून माणसं घेत निष्ठावंतांचा अपमान का करता, राज ठाकरेंची टीका। गिरीश महाजनांपेक्षा लाकूड तोड्या बरा, तपोवन वृक्षतोडीवरून राज ठाकरेंचा निशाणा। आमची सत्ता असताना नाशकात एकही झाड न कापता उत्तमरित्या कुंभमेळा झाला, राज ठाकरेंनी करून दिली आठवण। बाळासाहेब ठाकरे सुद्धा पुण्यात जन्मले होते। फडणवीसांना नागपूरकर म्हणणाऱ्या राज ठाकरेंना मुख्यमंत्र्यांचं उत्तर, मुंबई माझी कर्मभूमी असल्याचं फडणवीसांचं विधान। मुंबई महाराष्ट्राचं नाही तर आंतरराष्ट्रीय शहर, तामिळनाडूतील भाजपचे नेते के अण्णामलाई यांचं विधानानं वाद। एका मुलाखतीत मुंबईचा बॉम्बे असाही उल्लेख। मुंबईत भाजपच्या कार्यकर्त्यांकडून 50 खोके एकदम ओकेच्या घोषणा। शिंदेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक रामदास कांबळे यांच्यावर टीका। भाजपच्या शिल्पा केळुसकर उमेदवार असलेल्या वॉर्ड क्रमांक 173 मधील प्रकार। तुम्हाला 15 दिवसानंतर मानपाड्यात राहायचं आहे ना, ठाण्यातील माजी महापौर मीनाक्षी शिंदेंची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल। तर एआयनं ऑडिओ क्लिप बनवल्याचं म्हणत मीनाक्षी शिंदेंची पोलिसात तक्रार। 70,000 कोटींच्या घोटाळ्यात मोदींनी कारवाईचा इशारा देताच अजितदादा भाजपात गेले। आमचा कार्यक्रम करणार म्हणताय, मग आम्ही काय हातात बांगड्या घातल्यात का? महेश लांडगेंची अजित पवारांवर एकेरी भाषेत टीका। वाघाचं कातडं पांघरलेल्या लबाड लांडग्याला अजित पवार कच्चं खाऊन टाकतील, आम्ही तुम्हाला ठोकून काढू, रुपाली ठोंबरेंचा महेश लांडगेंना इशारा। अंबरनाथ नगरपालिकेत मोठा ट्विस्ट। भाजपला समर्थन देणाऱ्या राष्ट्रवादीच्या 4 नगरसेवकांचं शिंदेंच्या शिवसेनेला समर्थन। उपनगराध्यक्ष पदासह विशेष समित्या शिवसेनेकडे राहणार। अकोट नगरपालिकेत एमआयएमचा गट स्वतंत्र। भाजपच्या नेतृत्वाखालील अकोट विकास मंचातून बाहेर पडण्याचा निर्णय। मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केली होती नाराजी। कोण एमआयएम म्हणत परळीमधील युतीवर एकनाथ शिंदेंचा उलट सवाल। तर शिंदे आमच्यासाठी गुस्ताखे रसूल, कोणत्याही परिस्थितीत भाजप आणि शिंदेंसोबत जाणार नाही, इम्तियाज जलील यांची भूमिका।